तर विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नसल्यानं त्यांनी लाडकी बहीण योजना टार्गेट केली आहे असा गंभीर आरोप राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी केला आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी सरकार कुठलीही काटकसर करत नाही असं कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय। सरकार काटकसर करत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेला टार्गेट केलं जातंय असं देखील त्यांनी म्हटलंय। मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज देशामध्ये सगळ्यात मोठी परकीय गुंतवणूक कुठल्या राज्यामध्ये आली असेल तर ती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाहीये आणि विरोधकांच्याकडे काही मुद्दे नाही म्हणून लाडक्या बहिणीमुळे असं होतंय तसं होतंय हे त्यांचं रोजचं आहे। त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष जनतेने आणि तुमच्यासारख्यांनी केलं पाहिजे। असे कुठलीही काटकसर काही करण्याचं कारण नाही। मोठ्या मोठ्या योजनांना, रस्त्यांना, फ्लायओव्हर्सना बजेट्स दिले चाललेले आहेत। लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला तेव्हा सर्व आर्थिक गोष्टी विचारात घेऊनच घेतलेला आहे। त्यामुळे असं कुठल्याही अफवा पसरवण्याचं कारण नाही।